जय हिंद मित्रमैत्रिणींनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्वप्न खाकीचं या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजची जी अपडेट आहे ते आहे पोलीस भरती संबंधित। तर नवीन पोलीस भरती कधी निघणार आहे आणि नवीन पोलीस भरतीला किती पदे निघू शकतात याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचं ज्या उमेदवारांचे जे ह्या पोलीस भरतीमध्ये कमी मार्क आलेले आहेत ग्राउंडला, लेकीला ते क्वालिफाय होऊ शकत नाही, तर त्या संपूर्ण विद्यार्थ्यांना आता निराश व्हायची काहीच गरज नाही। जर समजा तुम्हाला काही कारणामुळे ग्राउंडला कमी मार्क आलेले आहेत किंवा तुम्ही लेखीसाठी क्वालिफाय होऊ शकला नाही, तर तुम्हाला एक संधी आहे समोर। कारण आता पोलीस भरती लवकरच निघणार आहे आणि पदसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात भरले जाणार आहेत। त्यामुळे तुम्हाला निराश न होता पुढच्या तयारीला लागायचं आहे। बघा, एखादी गोष्ट होऊन गेलेली आहे त्याचा विचार न करता आता त्याचा विचार जर तुम्ही सोडून दिला तर अतिउत्तम आहे आणि पुढची तयारी जोमात केला तर त्याचं तुम्हाला सक्सेस भेटणार आहे। त्यासाठी आपण जाणून घेणार आहे पोलीस भरतीचे किती पद आता निघणार आहेत आणि भरती कधीपर्यंत होऊ शकते। तर त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणलं तर पोलीस भरती जे आता निघणार आहे त्यासाठी जे 12वी परीक्षा नुकतीच चालू आहे ते सुद्धा विद्यार्थ्यांना अतिशय एक चांगली संधी ह्या पोलीस भरतीची होणार आहे। कारण बघा, ज्यांना पोलीस भरती होण्याचं स्वप्न असेल किंवा सरकारी नोकरीचं स्वप्न असेल तर त्या मुलांचं लवकरच पूर्ण व्हायची एक संधी आहे। त्यामुळे 12वीची जर तुमची परीक्षा झाल्या तुम्ही अभ्यासाची आणि ग्राउंडची तयारी लगेच सुरू केलात तर नक्कीच तुम्हाला सक्सेस लवकर भेटेल आणि पद जास्त असल्या कारणाने तुम्हाला पहिल्याच भरतीमध्ये पोलीस होण्याची संधी सुद्धा भेटेल। तर चला मित्रांनो, किती पद निघणार आहेत आणि तुम्हाला ते भरती कधीपर्यंत निघू शकते ह्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि बघा आपण किती पद कधीपर्यंत निघतील हे पाहूया। तर आता पोलीस भरतीचे जे पद आहेत 50,000पेक्षा जास्त पद रिक्त आहेत। आता एवढे पद रिक्त असून सुद्धा जर समजा पोलीस भरतीला कमी जागा निघत असतील तर मग हे पद कधी भरले जातील। त्यामुळे पोलीस भरतीमध्ये जास्तीत जास्त पदे काढून लवकरात लवकर ते जागा पूर्ण भराव्यात यासाठी जे शासन आहे त्यांनी लवकर आणि जास्तीत जास्त पद काढण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता हे आपल्या मनाचं नसून तर माननीय मुख्यमंत्री साहेबांचं म्हणणं आहे की यावेळेस पोलीस भरतीमध्ये 20,000पेक्षा जास्त पदं काढणार आहेत। तर बघा, 20,000 जर पदं त्यांनी काढली तर खूप मोठी भरती हे होणार आहे आणि ते असे सुद्धा सांगितले की पोलीस भरती मध्ये जी आतापर्यंत झालेल्या पोलीस भरत्या आहेत त्याच्यापेक्षा सर्वात मोठी हे भरती काढली जाईल। मग जर त्यांच्याकडून अशी जर न्यूज असेल तर मग 100% चान्सेस आहेत लवकर भरती निघण्याची। तर तुम्हाला तयारीत राहायचं आहे। मग एवढे पद जर निघाले, 20,000 जरी पद निघाले तर खूप मोठी भरती ते होईल आणि तुम्हाला खूप चान्स भेटणार आहेत त्या भरतीला तुम्हाला लागण्याचे। मग आता एवढी भरती मोठी निघाल्यानंतर स्पर्धा कमी राहील का? स्पर्धा सुद्धा राहणार आहे। म्हणूनच तुम्हाला आत्तापासून तयारीला लागायचं आहे। एवढे पद निघाल्यानंतर तुम्हाला तवा निराशा भेटू नये म्हणूनच तुम्हाला आत्तापासून तयारी करायचं आहे। तर पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी जर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलवरती तुम्हाला मार्गदर्शन दिलं जाईल। काही तुमच्या अडचणी असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा, आपण तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करू। आणि बघा, जे विद्यार्थी नवीन असतील किंवा ज्यांना भरती कशी करायची आणि भरती नेमकी काय असते हे माहिती नसेल तरी सुद्धा आपण त्यांच्याबद्दल संपूर्ण पोलीस भरतीची तयारी कशी करायची झिरोपासून संपूर्ण सांगणार आहे की जे विद्यार्थी सुरुवात करणार आहेत किंवा पहिली भरती आहे नुकतीच 12वीची एक्झाम झाल्याबरोबर जर त्यांना भरतीची तयारी करायची असेल तर संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलवर भेटेल। आणि तुम्हाला कमी ज्या विद्यार्थ्यांना मार्क भेटलेले आहेत त्यांनी सुद्धा की तुमची चूक कुठे झालेली आहे, तुम्हाला का मार्क कमी पडलेले आहे, कोणते इव्हेंट तुमचे वीक आहेत हे आता तुम्हाला सुधारायचं आहे। नाहीतर तुम्हाला गॅप जर तुम्ही टाकलात तर मग हे विषय किंवा हे तुमचे जे टॉपिक आहेत
तर हे तुमचे टॉपिक कवर होणार नाही. आता तुम्हाला ग्राउंडमध्ये कमी मार्क आलेले आहेत, तर तुम्ही या 3 इव्हेंटपैकी नेमकं कोणत्या इव्हेंटला कमी मार्क आलेले आहे, 100 मीटर, 800 मीटर मुलींचे किंवा मुलांचे 1600 मीटर आणि गोळ्यामध्ये नेमकं कशामध्ये कमी मार्क आलेले आहेत. तर आता संधी आहे की तुम्हाला ते इव्हेंट आउट ऑफ करायचं आहे. तर आता चान्स आहे, वेळ आहे, तर तुम्ही ते 100% करू शकता. तर गॅप न करता आणि बघा तुम्ही निराश न होता तेवढ्या जोमाने तयारीला लागा. कारण तुम्हाला कमी मार्क आलेत म्हणून तुम्ही भरती सोडून देणे किंवा निराश होणे असं जर केलं तर त्याचा काहीच अर्थ होणार नाही. पुढची सुद्धा भरती असंच येऊन निघून जाईल. ज्या भरतीला विद्यार्थी लागतात ते असं नाही की महिना 1.5 महिन्यामध्ये प्रॅक्टिस करतील. वर्ष 6 महिने तर कमीत कमी त्यांची प्रॅक्टिस असते. अभ्यासाची सुद्धा तयारी चालू ठेवा. हे बघा, ग्राउंड आणि अभ्यास हे दोन्ही सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण दोन्हीला सुद्धा तुम्हाला सरासरी चांगले मार्क येणे गरजेचं आहे. एकामध्ये तुम्ही ग्राउंडमध्ये चांगले मार्क घेतलात आणि लेखी खूप कमी असेल किंवा लेखी खूप चांगली असेल आणि ग्राउंडला खूप कमी मार्क येत असेल तर याचा काहीच फायदा तुम्हाला होणार नाही. तर तुम्हाला ग्राउंड सुद्धा चांगलं ठेवायचं आहे आणि लेखी सुद्धा चांगली करायचं आहे. आता खूप चान्स आहेत तुम्हाला, तर नव्याने प्रयत्न करा आणि चांगला प्रयत्न करा की ह्या वेळेस तुम्ही वर्दी भेटणार तुम्हाला 100%. असा जो तुमचा प्रयत्न असेल आणि अशी मी ह्या वेळेस वर्दी मिळवणारच हा जर तुमचा ठाम निर्णय असेल तर 100% मिळते. असं काही नाही की कुणी कोणापेक्षा कमी असतं. तर आपण जर व्यवस्थित तयारी केली तर संपूर्ण पॉसिबल आहे. कोणतंच अशक्य नाही मित्रांनो. जरी अवघड असेल पण अशक्य नाही. आणि अवघडला आपण सोपं करण्यासाठी कडी मेहनत जरी केली तर ते 100% सोपं होतं आणि कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे तुम्ही समजून जा. तर काही मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. मी पूर्णपणे तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि काही कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट करून सांगा. नवीन जर विद्यार्थी असाल तर नक्की सांगा. त्या टॉपिकवर पूर्ण तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं साध्या सोप्या भाषेमध्ये समजावण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.